नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा व्हिडिओ खास करून महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आहे. सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे, जानेवारीचा हप्ता कधी येईल? आज आपण याचं सगळं सविस्तर समजून घेणार आहोत. सरकारकडून प्रक्रिया काय चालू आहे, पैसे का उशिरा येत आहे आणि तुमच्या सगळ्या शंकांचं स्पष्ट उत्तर मिळेल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. असं केलं तर सरकारी योजनांच्या अपडेट्स माहिती तुम्हाला लगेच मिळतील. चला मग सुरुवात करूया मित्रांनो. सध्या प्रत्येक लाभार्थ्यांच्या डोक्यात एकच गोष्ट फिरते, जानेवारीचा हप्ता आज येईल, उद्या येईल की अजून वाट पाहावी लागेल. स्पष्ट सांगतो, 26 जानेवारी पूर्वी कोणत्याही खात्यात पैसे जमा होणार नाहीत. म्हणजे 20 तारीख, 22 तारीख किंवा 25 तारखेला येण्याची अपेक्षा ठेवू नका. 26 जानेवारी ही पैसे येण्याची शेवटची तारीख नाही, तर त्यापासून प्रक्रिया सुरू होणार आहे. म्हणजे कागदपत्र तपासणी, यादी अंतिम करणे आणि पैसे खात्यात टाकण्याचं काम हळूहळू यापुढे ते सरकणार आहे. 26 तारीख म्हणजे लगेच पैसे येतील असं नाही. प्रक्रिया सुरू झाली की टप्प्याटप्प्याने पैसे जमा होतात, म्हणून घाबरू नका. थोडा संयम ठेवा, प्रक्रिया नक्की सुरू होईल. आता खूप लोक विचारत आहे 13, 14 किंवा 20 तारखेला पैसे यायला हवे होते, मग का आले नाही? कारण साधा आहे. सध्या राज्य सरकार लाडकी बहीण योजनेचं मोठं अनुदान वाटप करते. एकाच वेळी 2 मोठ्या योजनांचा निधी सोडणं शक्य होत नाही. त्यामुळे संजय गांधी निराधार आणि इतर योजनांचे हप्ते थोडे थांबले आहेत. हप्ता बंद झाला असं नाही, फक्त निधीच्या गर्दीमुळे उशीर झाला, म्हणून घाबरू नका. पैसे येतीलच. आधी 4-5 तारखेला फक्त काही लोकांची माहिती अपडेट झाली होती, सगळ्यांची नाही. त्यामुळे बरेच पैसे अडकले. पण आता परिस्थिती बदलली आहे. 17 जानेवारी पासून सरकारने पुन्हा माहिती अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ही संधी ज्यांना आधार खातं किंवा कागदपत्र अपूर्ण आहेत त्यांच्यासाठी आहे. मागे जे राहून गेले त्यांना आता चान्स मिळाला. तहसील कार्यालयात प्रत्येकाची माहिती तपासली जाते. उदाहरणार्थ दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग नोंदणी बारीक सारीक तपासली जाते. आधार आणि प्रमाणपत्र लिंक आहे का, हयातीचा दाखला आला आहे का, नावात चूक आहे का, जन्मतारीख बरोबर आहे का, बँक खाते योग्य बँकेचं आहे का, सगळं नीट तपासून व्हेरीफाय करतात. ज्याची माहिती योग्य बरोबर परफेक्ट आहे त्यांच्याच खात्यात हे पैसे येतील, म्हणून ही काळजी घेतली जाते. 17 तारखेपासून तहसीलदारांना स्पष्ट सूचना आहेत. अपूर्ण डिटेल्स पूर्ण करा, कागदपत्र तपासा, व्हेरिफिकेशन तात्काळ करा. म्हणजे तुमच्या हप्त्यासाठी हे चालू आहे. ज्यांचे अर्ज आधी अडकले होते त्यांची फाईल्स पूर्ण करण्याचे आदेश आले आहेत. तहसीलात आता कामाचा वेग वाढला आहे. कर्मचारी दिवसभर तपासणी करत आहे. आता मुख्य प्रश्न, 26 जानेवारीला पैसे येतील का? नाही मित्रांनो, 26 तारीख ही प्रक्रिया सुरू होण्याची तारीख आहे. त्यानंतर 27-28ला शासन निर्णय येण्याची शक्यता आहे. मग टप्प्यात पैसे जमा होतील. लगेच येण्याची अपेक्षा ठेवू नका. थोडा वेळ लागेल, पण येतीलच. काहींना वाटतं पैसे नाहीत म्हणजे नाव कापलं गेलं असेल. नाही, लेखी नोटीस न आलेली चिंता करू नका. प्रक्रिया सुरू झाली आहे, नाव कापलेलं नाही. आणि 26 नंतर लगेच न आले तरी घाबरू नका. टप्प्याटप्प्याने येतील. कुणाला आधी कुणाला नंतर, कारण प्रत्येकाची तपासणी वेगळी असते. डिटेल अपडेट हे महत्त्वाचं आहे, कारण चूक असेल तरच पैसे अडकतात. सरकार आता यावर भर देते. तहसीलात जायला हवं का? सध्या सरकारी पातळीवर चालू आहे. सूचना न आली तर जाण्याची गरज नाही, पण आधी अडचण असेल तर संपर्कात राहा. हप्ता थांबला म्हणजे बंद झाला का? नाही. दुसऱ्या योजनेच्या निधीमुळे विलंब,
पण मिळेलच. प्रोसेस म्हणजे तपासणी, तयारी आणि मग पैसे सोडणं. हे एक दिवशी होत नाही. सोशल मीडियावर अफवा आहेत, हप्ता बंद, योजना संपली, विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत सरकारी माहितीवर भरोसा करा. 26 नंतर अपडेट्स येतील. शासन निर्णयानुसार पैसे येण्याआधी संकेत मिळतात का? हो. माहिती पूर्ण आणि व्हेरीफाय झाली तर सकारात्मक चिन्ह येते. एका घरात 2 लाभार्थी असतील तर दोघांचे पैसे एकत्र येतील का? नाही, कारण प्रक्रिया वेगळी असते, टप्प्यावर अवलंबून असते. अजून किती वाट पाहायची? 26 नंतर प्रक्रिया सुरू. टप्प्यात पैसे येतील, 2 दिवसात नाही आले तर चिंता करू नका. या योजनेत उशीर नवीन नाही. संयम ठेवा मित्रांनो. व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. निराधार, दिव्यांग आणि गरजू लोकांपर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा. भेटूया पुढील अपडेट्समध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.